रावण संघाचा 12वा खेळाडू, ज्याला नावं माहित आहेत त्यालाच पाठवा कृपया करून, त्याला नावं नाही माहित आहेत. स्ट्राइक एंडला असेल सिद्धू आणि नॉन स्ट्राइक एंडला रियान. आणि पहिला चेंडू पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. धाव संख्येचा श्री गणेश 1 चेंडू आणि 1 धाव. पहिल्या चेंडू मध्ये सिद्धूने 1 धाव. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि आता मात्र षटकार मारलाय. 2 चेंडू आणि 7 धावा. 2 चेंडू आणि 7 धावा. आव्हान ठेवलं ते म्हणजे 50 धावांचं. हे आव्हान पार करेल का रावण संघ, का नादशाही हे आव्हान रोखवेल? तिसरा चेंडू घेऊन सिद्धूसाठी पुन्हा एकदा पुढे येऊन घेण्याचा प्रयत्न आणि आता मात्र सिंगल स्वरूपात 1 धाव. पुन्हा एकदा षटकार. आता मात्र रियान देखील स्वागत करतोय. गोलंदाज सिद्धेश आणि आता मात्र हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. थोडंसं कालक्षेत्र जिथे 1 धाव होती तिथे तब्बल 4 धावा संघाला मिळाल्यात. आता मात्र सातत्याने खराब क्षेत्ररक्षण होतंय आणि धावसंख्येत वेगाने वाढ. धावसंख्येसाठी 5 चेंडू आणि 19 धावा. 5 चेंडू 19 धावा. एकही गडी आतापर्यंत बाद झालेला नाहीये रावण संघ. आणि आता मात्र फुल टॉस चेंडू आणि थोडंसं खराब क्षेत्र जिथे 1 रन तिथे पुन्हा 2 धावा. पहिल्या षटकाचा विचार करता पहिल्या षटकामध्ये तब्बल 21 धावा खर्च केल्यात गोलंदाज सिद्धेशने. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन गोलंदाज आकाश उर्फ बुवा. धाव संख्या जाऊ शकतात. धाव संख्या आली बिनबाद 21 धावा. 21 धावा. दोन्ही फलंदाज घातक आहेत. आता मात्र पंचांचे दोन्ही हात समांतर सेम स्वरूप दिसतंय आपल्याला. पहिल्या षटकात देखील वाईडने सुरुवात करत असताना आता देखील दुसऱ्या षटकात पण वाईडने सुरुवात केली आणि आता मात्र 9 चेंडू घोषित केला पंचांनी. 9+1. 9+1 धावसंख्या जाऊ शकला. धावसंख्या धाव फलकावर 24 धावा. आणि आता मात्र फलंदाज डिसिजन पेंडिंग आहे. आणि फलंदाज बाद असेल. आणि नवीन फलंदाज अमन. एक चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत आणि धाव संख्येला धाव फलकावर 24 धावा. एक गडी बाद 24 धावा. आणि आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता पण बॅटीचा नीट संपर्क झालेला नाहीये त्यामुळे फक्त सिंगल स्वरूपात 1 धाव. आणि माझी विनंती असेल खेळाडूंना विनंती, जे कोणी खेळाडू टर्फला बसलेत बाजूच्या टर्फला जे कोणी बसलेत त्यांनी कृपया सगळ्यांनी बाहेर यायचंय. तो टर्फ बुक आहे. कोणीही त्या मैदानात बसायचं नाहीये. त्या टर्फ मध्ये कोणीही बसायचं नाहीये. सर्व खेळाडू बाहेर यायचे. 3 चेंडू आणि 26 धावा. आता मात्र षटकार आलाय. बराच वेळ शांत होता पण षटकाराने स्वागत केलंय. धाव संख्या धाव फलकावर 32 धावा. आणि आता मात्र फलंदाज बाद असेल. षटकाराचं उत्तर
त्वरित दिले गोलंदाज बुवाने. सलगचा दुसरा चेंडू देखील बाद झालाय आणि षटक देखील संबंध. बारा चेंडू आणि 18 धावा. 12 चेंडू आता मात्र 11 चेंडू आणि 17 धावा. 11 चेंडू आणि 17 धावा आणि पॉवर ओव्हर चालू मित्रांनो. आणि आता मात्र मैदानात काय घडतंय, फलंदाज बाद असता जर रनआउट झाला असतं तर, पण बॉल काय हातात सापडलेला दिसत नाहीये. 5 धावा मायनस झाल्या असता तर फलंदाज रनआउट झाला असता, पण तसं काय मैदानात घडलेलं नाहीये. मॅजिक ओव्हर चालू मित्रांनो. आणि आता मात्र पुन्हा एकदा तोच, पण पुन्हा एकदा सिंगल. 2-2. अडतीस धावा झाल्यात. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा सिंगल धाव. आता मात्र उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी 8 चेंडू आणि 10 धावा. 8 चेंडू आणि 10 धावा. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा सिंगल स्वरूपात 1 धाव. 7 चेंडू आणि 8 धावा. 7 चेंडू आणि 8 धावा. हा चेंडू जर निर्धाव टाकला आणि फलंदाज बाद झालाय. स्टेपवरची शर्यत. तब्बल 5 धावा मायनस झाल्यात. 8 धावा विजयासाठी पाहिजे होत्या. आता मात्र विजयासाठी 13 धावा. आणि 13 धावा. 6 चेंडू 13 धावा. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी शेवटचं षटक घेऊन गोलंदाज निनादचा विचार केला तर एकच चेंडू खेळून रनआउटच्या स्वरूपात बाद झाला होता. पहिला चेंडू घेऊन पहिला चेंडू फुलटॉस आणि सूर्यकाशी क्षेत्ररक्षण आणि फलंदाज नॉट आउट असेल. 2 धावा झाल्यात. उर्वरित समीकरण 5 चेंडू आणि 11 धावा. 5 चेंडू आणि 11 धावा. यानंतर होणारा सामना शिव स्वराज्य विपक्ष रावण. 5 चेंडू आणि 11 धावा. 5 चेंडू आणि पुढे घेण्याचा प्रयत्न आणि षटकार आलाय. थोडा लूज बॉल त्याचं रूपांतर षटकारात केलंय. आता मात्र 4 चेंडू आणि 4 चेंडू आणि 5 धावा. 4 चेंडू 5 धावा. 1 धाव वरती. 4 चेंडू 5 धावा. 2 चेंडू निर्धाव टाकावे लागतील, अन्यथा षटकार आला तर सामना विजयी होईल. तोच म्हणजे रावण संघ. आणि त्वरित आणि षटकार आलाय आणि सामना विजय झालाय. तोच म्हणजे रावण संघाचा फक्त कर्णधार आतमध्ये पाठवायचा आहे. रावण संघाचा कर्णधार आतमध्ये पाठवायचा आहे. आणि नो डाऊट या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय तोच म्हणजे सिद्धू. वैयक्तिक आपल्या संघासाठी 26 धावा खेळलाय.
नॉट आउट 26 धावा 26 धावा. तुषार गोडांबे कुठे असतील त्यांनी या कॉम्बॉक्स जवळ. तुषार गोडांबे. 12 मिनिटांची अवधी. पहिला बॉल पडल्यानंतर 12 मिनिटांची अवधी. त्यानंतर पेनलाइज म्हणून 2 धावा. येस चला 12th मॅन. पहिला चेंडूवरती 1 धाव मिळणार आहे. मी चालू करतो टाइम. स्टॉपवॉच देखील चालू झाली आहे. प्रमोद आणि सुजित यावेळी पुढे सरसावले. विकेट करण्याचा प्रयत्न केला होता. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. चांगली गोलंदाजी करतात. रियान गोलंदाजी मार्कवरती. पहिलं षटक. यावेळी फुलटॉस आहे. झेलची शक्यता. कॅच होत नाहीये. ड्रॉप हा तोच खेळाडू आहे त्यांनी मागच्याच मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच पारितोषिक मिळवलं होतं. चूक होत नाहीये. फलंदाज होईल बाद. एक मोठा झटका लागत असताना प्रमोद झालेत बाद. आणि ही बॅटल बघायला मजा येणार. अय्यप्पा येतात ज्या खेळाडूंनी इम्प्रेस केलं होतं बॅटिंग मध्ये गोलंदाजी मध्ये. अष्टपैलू खेळाडू. हलक्या हाताने फक्त पहिला बॉल सन्मान दिला. विकेट जात असताना चांगल्या चेंडूवरती सन्मान देणं देखील तेवढंच गरजेचं. चांगला सन्मान दिला. आणि आता विकेटचा प्रयत्न केला. मिसॅमिक स्ट्रोक. धावचीची शक्यता. बॅटर होईल का आउट. आणि फलंदाज बाद होणार आहेत. फलंदाज बाद होणार आहेत. अय्यप्पा यांची खेळी अगदी दुसऱ्या चेंडूवरती समाप्त झाली. धावफलक देखील ओपन करू शकलेले नाहीयेत. आणि योग्य तो निर्णय. पंच बॉल. लास्ट बॉल 1 to go.
आणि अवधीचा विचार केला तर 1 मिनिट 15 सेकंदाची अवधी झाली आहे. बॅटर्स नेम सुजल आहेत. सुजल आलेत बॅटिंग साठी. लास्ट बॉल, षटकाचा शेवटचा चेंडू पुढे सरसावले. क्रॉस बॅट स्ट्रोक रिले झेल झाली आहे. अजून एक कॅच बनवली आहे आणि अजून एक विकेट खेळली आहे गारद. अजून एक बॅटर जातोय तंबूच्या आश्रयत परत. काय मॅच बनवली इथे. सुदृढ षटक, सर्वात चांगलं षटक. मागे देखील एका गोलंदाजाने फेकलं होतं ज्यांनी 2 धावा दिल्या होत्या, 2 गडी बाद केले होते. आता ती कामगिरी त्याहून सुरेख केली आहे गोलंदाज रियान यांनी. फक्त 1 रन दिलाय आणि 3 गडी बाद केल्यात. साहिल येतात. यावेळी विकेटचा प्रयत्न केला. अगदी बाहेर चेंडू होता, आर्कच्या बाहेर चेंडू होता. एकच धाव इथे देखील मिळेल. एका धावेच्या साह्याने फक्त 2 धावा धावफलकावरती आहेत. आणि वेळेच्या अवधीचा विचार केला तर बघा 2 मिनिटं आणि 40 सेकंदांची अवधी झाली आहे. स्टॉपवॉच चालू आहे. दोन्ही टीमचे 12th मॅन असतील तर त्यांना देखील विनंती करतो आपण देखील लक्ष द्यायचं. पंच अमोल आहेत. येस, डेड बॉल आहे. वाडा बॉईजचे अमोल आमचे एक अष्टपैलू खेळाडू. यावेळी झेलची शक्यता होती गोलंदाजाला. बॉलर्स बॅक कॉट करण्याचा प्रयत्न तिथे आणि फॉलो थ्रू मध्ये झेल घेणं प्रचंड कठीण असतं. यावेळी चांगला फटका येतोय का तर नाही आलाय. अगदी तिसऱ्या अटेम्प्ट वरती कॅच पकडली आहे. बघा जीटीसी वरती देखील आपण बघू शकतो लाईव्ह वाहिनीवरती. 3rd अटेम्प्ट वरती कॅच घेतली आहे. 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. साहिल देखील चांगली गोलंदाजी करतोय. अगदी जखडून ठेवलाय आणि हलक्या हाताने बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. अगदी यष्टांपासून थोडासा लांब चेंडू आहे. 2 टू गो. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक या षटकामध्ये. यावेळी ग्राउंडच्या साह्याने कार्पेटच्या साह्याने अजून एक गडी बाद धावचित स्वरूपाने होणार आहे. ओहो, काय खेळ बघायला मिळतोय. जो मोमेंटमचा आपण चर्चा करतो ना ती मोमेंटम नक्कीच मिळाली रावण संघाला. आणि खेळाडू कोण आहे तर गोलंदाज रियान आहेत तिथे. रियान गोलंदाजी करतो, बॅटिंग करतो, क्षेत्ररक्षण करतो. एक अष्टपैलू खेळाडू. बॅकफुटला गेले होते. पुन्हा एकदा थोडीशी जागा बनवली, रूम क्रिएट केला असं म्हटलं जातं. 1 धाव इथे कवच रिजन वरती देखील मिळणार आहे. षटक संपलाय जयू सर. षटक संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आहेत धावफलकावरती. प्रवीण आलेत. येस, आणि धावा धावफलकावरती किती आहेत तर धावा आहेत धावफलकावरती फक्त आणि फक्त 4 धावा. म्हणजे 2च्या सरासरीने धावा कुठल्यात. आणि रियानचं एका धावेचं षटक 3 गडी बाद. साहिलचं दुसरं षटक 3 धावा आणि 2 गडी बाद. गोलंदाजी मार्क वरती. पॉवर ओव्हर आहे. सिद्धू आलाय गोलंदाजी मार्क वरती. 5 मिनिटांची अवधी झाली आहे. 5 मिनिटं 5 सेकंदांची अवधी झाली आहे. सिद्धू आलेत. पहिला चेंडू झेलची शक्यता. ओ माय गॉड, हे काय घडलंय. हे आपण काय बघतोय मॅच मध्ये. संपूर्ण स्पर्धेमध्ये अगदी पहिल्यांदा आपल्याला हे बघायला मिळतंय की धावसंख्या ही मायनस मध्ये गेली आहे. 1 धाव इथे होते मायनस. 1 धाव मायनस झाली आहे. बॅटरचं नाव अतुल आलेत. यावेळी देखील चांगला फटका. धावचीची शक्यता असणार आहे. बॅटर होईल का आउट. पंचांचा बोट आकाशाकडे. काय घडतंय, काय बिघडतंय हे आपण काय बघतोय. अगदी डोळ्यांवरती छपक करून पाणी मारण्याची आवश्यकता आहे का तर आहे. 7 गडी बाद झाल्यात आणि धावसंख्या किती आहे -6 धावा धावफलकावरती. वा, सिद्धूनी देखील चांगलं काम केलं. 7 गडी बाद.
हलक्या हाताने टॅपचा फटका, धावचीची शक्यता इथे देखील असणार आहे. हा देखील चेंडू सिद्धेशच्या आवाक्यात असताना तर इथे देखील विकेट बघायला मिळाली असती, यात शंका नाहीये. 6 धावा मायनस. एज आहे, झेलची शक्यता होती, प्रयत्न केला, धावचीची देखील शक्यता असणार आहे. तो मोमेंटम कॅरी फॉरवर्ड करणं म्हणतात, तो रावण संघाला मिळाला, तो कॅरी झाला, कॅरी होतोय. यावेळी देखील चांगला फटका कव्हर रिजन वरती, धावचीची शक्यता, बॅटर आउट आहेत. बॅटर आउट आहेत का? कारण डायरेक्ट चेंडू हिट झाला आहे जाईला नेटला. आणि धावा किती आहेत? गुणलेखक सांगतायत धावा धाव फलकावरती -11 आहेत. मग या मॅचची सेकंड इनिंग खेळवायची आहे की? येस, खेळवावी लागणार, कारण एक धाव करावी लागणार. चेसिंग कंपल्सरी आहे. षटक संपलंय, मेडन षटक फेकलंय आणि 3 विकेट घेतले. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मागच्या सामन्यामध्ये या खेळाडूंनी मॅन ऑफ द मॅच घेतलं होतं आणि तशीच कामगिरी या षटकामध्ये या मॅच मध्ये देखील करतोय. वा, बघा या संघांनी सामन्यामध्ये, मॅचेस मध्ये, या टुर्नामेंट मध्ये यायला थोडासा उशीर केला होता, लेट केला होता, पण लेट आहेत पण थेट आहेत. काय कामगिरी करतात. गोलंदाजी मार्क वरती. बॉलर्स नेम प्लीज. अनिश आलेत का? ओके, अनिश आलेत. पहिला चेंडूवरती प्रहार, षटकार दिला. हो, हा तो कमबॅक आहे का? -5 वरती आलोय आपण. -5 वरती आलोय. काय स्वरूप मिळतंय धावसंख्येला बघा. पॉपिंग क्रिशच्या आतमध्ये उभं राहणं गरजेचं आहे. -5 पुढे सरसावले. बिगेटचा इथे देखील प्रयत्न केला. धाव किती मिळणार आहे? तर एकच धाव मिळेल. -4. बॅटर आपलं नाव काय? प्रतीक आलेत. -4 ही धावसंख्या धावफलकावरती. हा चेंडू हलक्या हाताने फक्त खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट झाला असता तर बॅटर आउट होईल. लाऊड अपील, आणि पंचांकडे लाऊड अपील करतायत. जणू काही ती अपील आहे की कसली दाद मागतायत. पण हाच तर तो जोश आहे ना, ज्यासाठी आपण ही स्पर्धा ठेवली आहे, की ही प्रतिस्पर्धी आपले एकमेकांसमोर असेच लढावेत. बिगेटचा प्रयत्न केला ऑन साइडला, एकच धाव. धावा धावफलकावरती -2 धावा धावफलकावरती. यावेळी चेंडू स्क्वेअर असणार आहे. -1 वरती आपण नक्की झालोय. म्हणजेच 10 धावा ह्या षटकामध्ये आतापर्यंत गोलंदाजांनी दिल्यात. -1 पुढे सरसावले आणि 1 धाव मिळणार आहे. धावा धावफलकावरती 0. वा, काय स्पर्धा आहे. 0 धावा धावफलकावरती. येस, पंच काय कॉल आहे? डेड बॉल आहे का? ओके, डेड बॉल देऊया आपण. फेअर क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. डेड बॉल. शेवटचा चेंडू आहे. किती धावा येणार आहेत? पुढे सरसावले, चांगला फटका आहे. 1 धाव तर नक्कीच पूर्ण केली आहे. आणि सिद्धू आपल्या फिटनेसचा देखील नजरानं दाखवत आहे. धावा धावफलकावरती 1 जिंकण्यासाठी आवश्यकता 2 धावेंची. वेळ झालाय 9 मिनिटं 50 सेकंद. वेल डन. चला, बॅटर्स पाठवायचे त्वरित. जिंकण्यासाठी 2 धावेंची आवश्यकता. पुढील मॅच साठी येस, आपण 2 संघांना कॉल करूयात. कुठले 2 संघ आहेत पुढच्या मॅच साठी? आणि ग्रुप शेवटचा ग्रुप आहे का? लास्ट ग्रुप. मोरिया विपक्ष आकृती. मोरिया ग्रुपचे टीमचे कॅप्टन आणि आकृती ग्रुपचे टीमचे कॅप्टन आपल्याला विनंती करतो, आपल्या सर्वच प्लेयरांना आपण सज्ज ठेवा. या मॅच नंतर त्वरित आपला नाणेफेकीचा कौल होईल आणि त्वरित मॅचला सुरुवात होईल. आवश्यकता फक्त 2 धावेंची आहे. पण क्रिकेट हा खेळ निश्चितच आहे. एका गोलंदाजाने मेडन षटक फेकलंय. प्रतिस्पर्धी संघाने देखील मेडन षटक फेकलं ना तर मॅच मध्ये मजा येईल. येस,
स्ट्रायकिंग एंडला सिद्धू, आवश्यकता 2 धावांची. पहिला चेंडू हलक्या हाताने खेळला. स्कोर लेवल झालेत. येस, अक्षता देशपांडे कुठे असतील, क्षमा असावी, यायचंय आपण. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला, डॉट बॉल येतोय. अक्षता देशपांडे कुठे असतील, आपण यायचंय आमच्या कॉम्बॉक्स जवळ. आणि मॅच संपली आहे, सामना जिंकलाय रावण 11 या संघाने. काय खेळ केलाय, मॅन ऑफ द मॅच. येस, या स्पर्धेचा, या मॅचचा देखील मॅन ऑफ द मॅच, सलग बॅक टू बॅक 2 वेळा मॅन ऑफ द मॅच असणारा खेळाडू असणार आहे सिद्धू. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. एक विक्रम केलाय सिद्धूनी, मेडन षटक फेकलाय आणि त्या षटकामध्ये जर विकेट्सचा विचार केला तर 3 विकेट्स देखील त्यांनी बाद केल्यात. आणि मी विनंती करतो सन्मान चिन्ह देण्यासाठी, सुपूर्द करण्यासाठी